पश्चिमच्या मयंक ज्वेलर्स दुकानामध्ये बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार करत दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। सराफा दुकान मालक रतन संघवी दुकान बंद करून बाहेर पडत होते आणि तेव्हाच दोन दरोडेखोर तिथे आले। त्यांनी आधी त्यांना मारहाण केली, बंदुकीने डोक्यावर वार केले आणि नंतर स्टोर रूमकडे तोडफोड केली। दरोडेखोरांनी जवळपास 800 ग्रॅम सोनं पळवून नेले, ज्याची किंमत 65 ते 70 लाख रुपये असल्याची माहिती आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्याच्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत। वसईमध्ये सराफा दुकानामध्ये गोळीबार झालाय, दरोडा टाकला गेलाय। 800 ग्रॅम सोनं चोरट्यांनी लंपास केलं आणि हा जो मालक आहे दुकानाचा त्यानं सुद्धा मारहाण केली। जवळपास 65 ते 70 लाखांचं हे सोनं आहे, जे घेऊन या चोरट्यांनी पोबारा केलाय। सीसीटीव्ही फुटेज याचा आता समोर आलाय, ज्याच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेतला जातोय। एकाने हेल्मेट घातलं होतं, एकाने चेहऱ्याला मास्क बांधला होता। वाइंडिंग अप सुरू होतं। रत्नाल शिवी यांचं दुकान आहे मयंक ज्वेलर। ते वाइंडिंग अप करत असताना अचानक त्यांनी फोर्सफुल एंट्री केली आणि ते ट्रे आत ठेवत होते त्यांच्या लॉकरमध्ये। तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याकडे गन्स सदृश एक वस्तू होती, त्यांनी डोक्यावर असॉल्ट केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना इंज्युर्ड करून तो ट्रे घेऊन ते पळून गेलेले आहेत। मॅडम, किती लोक होते आणि कधीची ही घटना आहे? असं फुटेजनुसार 90 ते 13 मिनिटांची घटना आहे। 2 लोक दिसत आहेत, कदाचित अजून लोकही असू शकतील, प्लांट असू शकते, हे रेकी झालेली असू शकते। सर्व टीम ॲक्टिवेट केलेले आहेत। 6च्या 6 पोलीस स्टेशनमध्ये माझ्या DB सध्या त्याच्यावर काम करत आहेत। नक्कीच आम्ही काही तासांमध्येच त्या इसमांना पकडू।